देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरच राज्यातले सर्व राजकीय पक्ष चालतात असा खळबळजनक दावा आता लोढांनी केला। महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर मंगलप्रभात लोढांनी हे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं। 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे, तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। दरम्यान लोढा यांचं हे वक्तव्य महायुतीतील मित्रपक्षांच्या अधिक जिव्हारी लागले। महायुती आमच्यामुळेच सत्तेत असल्याची आठवण करून संजय गायकवाडांनी प्रत्युत्तर दिलं, तर लोढांनी भाजपची संस्कृती सांगितली असा खोचक निशाणा राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी लगावलाय। मंगलप्रसाद लोढांचं हे मत वैयक्तिक असू शकते, कारण आमची शिवसेना पक्ष आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्याच सांगण्याने चालतो। आमचा पक्ष कोणाच्या म्हणण्याने चालत नाही। आमच्या पक्षाचे तत्व वेगळे आहेत, आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे। आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। इतर पक्ष जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याने इतर कोण पक्ष त्यांना मी यांच्याशी बोलतो जरा मंगलप्रभात लोढाशी आणि नंतर तुम्हाला सांगतो। लोढा साहेबांनी त्यांच्या पक्षाची संस्कृती सांगितली असेल। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। माझ्या पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे। माझ्या पक्षाचा तळागाळात प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आणि माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा हेच आमचा पक्ष चालवतात। दुसऱ्याला कुणाला आमचा पक्ष चालवण्याची गरज नाही। राज्यातल्या महायुती सरकारला 1 वर्ष आज पूर्ण झालंय। या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रामधल्या जनतेचे आभार मानले आहेत। अजून बरंच काम करायचं बाकी आहे, त्यामुळे झोप येत नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं। तसंच या 1 वर्षात महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी आपापल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला। मला रात्री झोप याकरता येत नाही की मला खूप गोष्टी दिसतात, हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं, अशा अनेक गोष्टी आहेत। कारण 1 वर्षाचा काळ हा काही मोठा होत नाही, त्यामुळे निश्चितपणे खंत नाही आहे, पण एक मला असं वाटतं की उत्सुकता आहे किंवा एक अशी भावना आहे की बाबा अनेक गोष्टी आता करायच्या त्या आम्ही करू। तर या 1 वर्षात आपली पाठ थोपटून घेत असताना विरोधकांनी मात्र महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे जोडले आहेत। मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे, सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उपलब्धी आहे, महिलावरील आणि मुलीवरील वाढत्या अत्याचारांची उपलब्धी आहे, महिला बालकल्याण आणि शिक्षण विभागाला जो निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवला जातो जे खाऊ शकत नाही अशी सगळीकडे ओरड आहे, त्याची उपलब्धी आहे। इकडे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती झालेली असतानाच अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा त्यांचे शिलेदार मिटकरींनी पुन्हा एकदा अधोरेखित केली, तर नाराजी नाट्यानंतर गावी जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनाही टोला लगावलाय। पुढच्या वर्षीच्या शुभेच्छा देताना मी हेच म्हणतो की अजित पर्व महाराष्ट्रात येऊ दे, सगळे आनंदी असतात, शेतकरी, लाडक्या बहिणी, आणि देवेंद्र पर्वाला शुभेच्छा आहेतच। आता माझ्या संकल्पना, मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यात काही दुमत असण्याचं कारण नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात ॲलिगेशन झाल्यावर सुद्धा त्यांनी संयम ढळू दिला नाही, ते रुसून कुठं बारामतीला गेले नाहीत, असं दिसलं का तुम्हाला? त्याच्यामुळे दादा हे दादा आहेत आणि माझा कोणावर काही हे नाही आहे। मी फक्त एवढंच सांगतो की वर्षपूर्तीमध्ये महायुतीमध्ये आम्ही घट्टपणे काम केलं। नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत अगदी एकमेकांच्या जीवावर उठलेले भाजप आणि शिवसेना यांनी आता पूर्णपणे आपली भाषा बदलली आहे। 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य करत खळबळ उडवून देणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी